नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच बँकेमध्ये जमा होणार आहे. हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकरी बांधवांना महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी बांधवांना हप्ता आल्या गोंधळ उडतो की कोणत्या बँकेमध्ये नेमका आपला हप्ता गेला, या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता पहा मित्रांनो, हे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे 2,000 रुपये आहेत ते आता DBT मार्फत येत असतात आणि आधार संलग्न बँकेमध्येच मिळत असतात. तर निश्चितपणे शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते जेणेकरून पाहिलं तर तुमचे कोणत्याही योजनेचे पैसे, मी काय म्हणत आहे याकडं थोडं लक्ष असू द्या, कोणतीही योजना असो ती DBT मार्फत पैसे आधार संलग्न बँकेमध्ये येत आहेत. आपण आधारला कोणती बँक लिंक आहे ते पाहू शकता. अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, कोणतेही शेतीविषयी ज्या योजनेचे पैसे मिळत असतात ते आधार संलग्न बँकेमध्ये येत असतात, म्हणजे DBT मार्फत येत असतात. त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता हा DBT मार्फत येत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने 8व्या हप्त्याची रक्कम ही DBT मार्फतद्वारे जमा केली जाते आणि जमा करण्याचे नियोजन तर DBT मार्फतच आधार संलग्न बँकेमध्ये हे हप्ता पडत असतो. व्हिडिओला शेअर, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.